म्हणजे आपण इतिहासात वाचतो की आता तुम्ही जसं संगीताचं महत्त्व पटवून दिलं की आणि मंदिरातून कसा तो एन्व्हायरमेंटचा इफेक्ट त्या बाळाच्या बरोबर मेंदूवर होतो. तसंच ज्यावेळेस जिजाऊंचा विषय निघाला म्हणून तर इतिहासात आपल्याला बऱ्याचदा सांगितलं की त्यांनी महाभारत, रामायण किंवा अशा महापुरुषांच्या गोष्टी सांगितल्या. खरंच त्याचा इम्पॅक्ट होतो का तितका? निश्चित होतं. खरं तर भावना बदलण्यासाठी होतो. हं. आईला बाळ का हवं होतं? छत्रपती शिवाजी महाराज का हवे होते? तर हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी. हं. म्हणजे बाळ जन्माला यायच्या आधीच पर्पज ठरलेलं होतं. आईकडे कारण होतं की मला बाळ का हवंय? तर हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी मला बाळ हवं. मग आईनं त्यावेळेला तो विचार केला की माझं बाळ, येणारं बाळ जर हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी येतंय, एक राजा बनण्यासाठी येतंय, तर त्या बाळाकडे कोणते गुण, कोणते कौशल्य, कोणत्या क्वालिटीज असल्या पाहिजेत याचा विचार आई करत होती. उत्कृष्ट राजा कोण? तर राम उत्कृष्ट राजा आहे, आईला माहिती होतं. महाभारतातले शूरवीर योद्धे आईला माहिती होते. आणि म्हणून भीम, रामायण या प्रकारच्या कथा आई वाचत होती, आई ऐकत होती. कारण जेव्हा तशा प्रकारच्या त्या भावना आतमध्ये तयार होत होत्या, तर त्या भावना त्या बाळापर्यंत आईच्या माध्यमातून पोहोचवल्या जात होत्या. आईला माहिती होतं, कदाचित आई रामायण वाचत असताना आईनं सांगितलं असेल, गर्भातल्या बाळाकडे एक्सपेक्ट केलं असेल की माझं बाळ ही असंच एक उत्कृष्ट राजा बनण्यासाठी येते. आणि मला वाटते की त्याचाच परिणाम म्हणून छत्रपती शिवाजी महाराज एवढं उत्कृष्ट व्यक्तिमत्व आपल्या